अशा त्या दत्तात्रय प्रभूंनी आमच्या घरी यावं, आमच्या परिवारात दागण परमेश्वराची कृपा असावी असं कोणाकोणाला वाटतं त्यांनी हात वर करा बरं. त्या दागण परमेश्वराची आमच्या परिवारावर कृपा व्हावी असं कोणाकोणाला वाटतं, ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा. ज्यांना काही घेणं देणं नसेल त्यांनी आपल्या हाताची घडी पटकी. वा, मनातून वाटतं ना दत्तात्रय आमच्या घरी यावं, आमच्या परिवारावर परमेश्वराची कृपा असावी. ठीक आहे, मला तसं जे मला वाटतं तुम्हाला वाटतं, ठीक आहे. दत्तात्रय प्रभूंचं दर्शन आम्हाला जवळून घडावं असं कोणाकोणाला वाटतं? 50% वाटतं, 50% काही गरज नाही, देवाने अगोदर दिलेला आहे. तर मला तसंच वाटतं देवाने आपल्याला दर्शन द्यावं. तिसरा एक माझा प्रश्न आहे, देवाच्या घरी जायला कोणाकोणाला बरं वाटतं? देवाच्या घरी ज्यांना जायचं त्यांनी हात वर करा. नक्की जाऊ देवाच्या द्वारा, जाऊ देवाच्या दारा, तेथे मिळेल विसावा. म्हणजे देवाच्या दारी गेल्याशिवाय आपल्याला विसावा मिळत नाही. बऱ्याच लोकांना देवाच्या दारी जायचं म्हटल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी पटकन हात खाली केले, नको मला आता जायचं नाही. पिंटीचं बायकाचं पोराचं दार सोडून दे देवाच्या दारामध्ये. परंतु देवाच्या दारामध्ये जाणं हे खूप महत्वाचं आहे. आणि देवाच्या दारामध्ये जाण्याकरता आपला प्रवास आहे. कारण अव्यक्त असणारं जे परमेश्वर स्वरूप, ज्या अव्यक्त असणाऱ्या परमेश्वर स्वरूपाने एक विचार केला, हा जो आज्ञा अंधकारामध्ये पडलेला जीवात्मा आहे, सुख दुःखरहित अवस्थेमध्ये पडलेला जीवात्मा आहे, या जीवात्म्याला मला काय करायचं, कुठे चेतना द्यायची आहे, याला जागे करायचं आहे, याला माझा मोक्ष द्यायचा, या जीवाला मला उद्धरून न्यायचा आहे. याकरता अव्यक्त असणारा परमेश्वर तो व्यक्त झालेला आहे. म्हणजे त्या परमेश्वराने आमच्या करता, तुमच्या उद्धाराकरता, तुमच्या भल्याकरता अवतार धारण केलेला आहे. नेमका देव का आहे तो परमेश्वराने प्रकाशित केलेला आहे. देवे देव प्रकाशित आपण चैत्राच्या माध्यमातून ऐकतो. आमच्या सर्वज्ञांनी देव प्रकाशित म्हणजे अनेक ईश्वर अवताराबद्दल आम्हाला माहिती दिलेली आहे. जेव्हा देव आमच्यामध्ये येतो, तुमच्यासारखा होतो, तुमच्यासारखा होतो म्हणजे अवतरतो कशा करता? फक्त जीवाच्या कल्याणाकरता, जीवाच्या उद्धाराकरता. धर्माची स्थापना ही जीवाच्या उद्धाराकरता गीतेच्या माध्यमातून ऐकलेला आहे. धर्माला ग्लानी येते पर धर्माची स्थापना करण्याकरता. म्हणजे जो जीवाच्या उद्धाराचा जो विचार आहे, जीवाच्या भल्याचा जो विचार आहे, तो विचार ज्या विचारवंतांनी या ठिकाणी प्रेरित केला, प्रसारित केलेला आहे, तो साधनदाता परमेश्वर. त्या परमेश्वराने सांगितला विचार, त्या परमेश्वराने केली धर्माची स्थापना, आणि त्या धर्मारूपी मार्गावरून चालणं म्हणजे ईश्वराच्या दाराकडे चालण्याचा प्रवास सुरू करणं, म्हणजे देवाकडे जाणं. देवाकडे जावं लागणार आहे. हे देवाकडे जात असताना त्या ठिकाणी हातचं काही आम्हाला राखून ठेवता येत नाही. कारण ज्या देवाने आम्हाला संपूर्ण उत्तम प्रकारचा मानव देह दिलेला आहे, कुठलेही ते देह देत असताना त्यांनी कुठलाही पैसा करलेला नाही. म्हणजे निर्व्याज का न आकारता सर्व दिलेलं आहे. जर आपण या देहाची जर आपण प्रत्येक अवयवाची जर आपल्याला किंमत वजा करायची जर वेळ आली असती, द्यायची वेळ आली असती, तर आपण हा आजचा मनुष्य पुरू शकला नसता. एका किडनीचा समजा जर किडनी प्रत्यारोपण करायचं असेल, एखादी किडनी काम करते, एकच करते, दुसरी करत नाही. जेव्हा एखादी किडनी जर प्रत्यारोपण करायची असेल तर त्या ठिकाणी 5 ते 10 लाख रुपये मोजावे लागतात. एक जर आपला डोळा निकामी झाला, परत डोळ्यात नवी नजर आणायची असेल त्या ठिकाणी 25,000 खर्च कर. म्हणजे प्रत्येक अवयवाला बदलायचा असेल तर प्रत्येक डॉक्टरच्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाऊन आपल्याला किंमत मोजावी लागते. जर परमेश्वराला जर आपल्याला पूर्णपणे देहाचा मोबदला द्यायचा असता तर आपण त्या ठिकाणी पुरू शकलो असतो का? आपण त्या ठिकाणी पुरू शकलो नसतो. त्या ठिकाणी आपण असमर्थ आहे. पुढे असमर्थ असलेल्या जीवाला समर्थ परमेश्वराने खूप मोठेपण दिलेलं आहे. हे जीवा तू स्वतः कमी समजू नकोस. स्वतः आपण कमी समजायचंच नाही, आम्ही कमी समजत बी नाही. असो काय नसो आमच्या जवळ काही, मी काय कमी आहे का? इथलं नाही. इथं कमी किंवा जास्त हा प्रश्न नाही. देवाच्या दारी, देवाच्या विधीमध्ये स्वतःला आपण कधीच कमी समजायचं नाही. कारण आमच्या देवाने सर्वज्ञाने सांगितलेलं आहे, जीवा तू सर्वाधिकार प्राप्त करणं हे तुझ्या जवळ आहे. जीव सर्वाधिक
कार्य सर्व प्राप्त करून घेणं हे जीवाच्या ठिकाणी स्वतःसिद्ध सामुग्री आहे, स्वतः त्या ठिकाणी संपूर्ण सामर्थ्य आहे. फक्त त्या गतिमान करायचं आहे, त्याला गतिमान करायचं आहे, त्या मार्गावर चालण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. हे प्रयत्न करत असताना फक्त त्या ठिकाणी एकच माध्यम आपल्या जवळ आहे, ते म्हणजे ईश्वराने दिलेलं हे महत्वपूर्ण देवरूपी साधन. हे महत्वपूर्ण देवरूपी साधन, आणि या साधनाच्या माध्यमातून त्या ईश्वराला कसा आपल्याला संतुष्ट करता येईल, तो ईश्वर कसा आपल्याला वश करता येईल, तो आपलासा कसं करता येईल, तो आपल्याला देवरूपी साधनाच्या माध्यमातून प्रयत्न करायचा आहे. जेव्हा देवाच्या घरी कोणाकोणा जायचं जेव्हा म्हटलं तेव्हा बऱ्याचशा लोकांचे हात खाली होते. देवाच्या दाराकडे जाण्याकरता ही देवरूपी साधनच आहे, आणि ते दार महत्वाचं आहे. कारण या ठिकाणी आमचं मानवी आयुष्य व्यतीत करत असताना कधी आमचा जवळचा नातेवाईक, कधी आमचा जवळचा मित्र, कधी आमचा जवळचा वाटणारा हिरक्ष कधी आमच्याकडे दार बंद करेल याची गॅरंटी नाही. दिसता का पटकन दार बंद करून घेतो, दिसता का आमच्या कपाळा आटापिटा पडतात, परंतु देवाचं दार सबके लिए खुला है, मंदिर है हमारा. सर्व करता देवाच्या मंदिराचं दार खुला आहे. ज्या मोक्षाला आम्हाला प्राप्त करायचं आहे, ज्या अंतिम साध्याला आम्हाला मिळवायचं आहे, ते दार सतार आमच्याकरता उघडं आहे. परंतु त्या दारापर्यंत जाण्याकरता, त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याकरता शेवटी देवरूपी साधन आहे. हे साधने आम्हाला त्या परमेश्वराच्या कार्यामध्ये आम्हाला खर्च करता आलं पाहिजे. हे शरीर आम्हाला त्या ठिकाणी झिजवता आलं पाहिजे. परंतु आमचं सर्व हातचं राखून असतं, आमचं सर्व हातचं राखून असतं. जेव्हा आम्ही आमचं शरीर त्या ठिकाणी खर्च करू, जेव्हा आम्ही आमचं शरीर झिजवू, झिजवलेल्या शरीराचा मोबदला परमेश्वर 100% दिल्याशिवाय राहत नाही. आपण जेव्हा या ठिकाणचं मानवी आयुष्य व्यतीत करत असताना परमेश्वराच्या स्थानाजवळ जातो, स्थानाजवळ विडा ठेवतो, बऱ्याचशा मागण्या करतो. या सर्व आमच्या मागण्या या ठिकाणी दुष्टपर असतात, संपणाऱ्या असतात. परंतु असं काही मागा की मागितल्यानंतर आजही पुरणार आहे, उद्याही ते पुरणार आहे, आणि इथून गेल्यानंतर पुढे ते आम्हाला कामी पडणार आहे. ते म्हणजेच परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचं स्मरण जे केलं असतं हे कधी न संपणारी आमची सामुग्री आहे. आणि हे सर्व मिळवण्याकरता देह खर्ची पाडावा लागतो, देह आपल्याला कष्ट व्हावा लागतो, झिजवावा लागतो. ज्या अवताराचा अवतार दिन आम्ही आज संपन्न करत आहोत ते परब्रह्म परमेश्वर अवतार श्री दत्तात्रय प्रभू महाराज. याच अवताराच्या संदर्भामध्ये घडलेली एक लीळा, ज्या लीळेचं जे काही कथाभाग आहे तो कथाभाग मी ज्या श्लोकाच्या माध्यमातून प्रवचनाला सुरुवात केली, आपल्या हितगुज साधायला सुरुवात केली. सहस्त्रार्जुन कर धुपे तुझे तो शबिले. सहस्त्रार्जुन, धन्यवाद. सहस्त्रार्जुन सर्व काही आहे, सर्व काही आहे, परंतु ज्या माध्यमातून उपभोगायचं आहे ते शरीर निकामी त्या ठिकाणी बनलेलं आहे. निकामी झालेलं शरीर समाजाने विचारात घेतलं. जेव्हा राज्यकारभार चालवायचा आहे, हे राज्यकारभार चालवत असताना असं व्याधिग्रस्त शरीर त्या ठिकाणी जमणार नाही. आणि राज्याचा उपभोग घ्यावा हे तर संस्थांना वाटतंय, कर्तव्य राजाला वाटतंय. म्हणून तो काय करतो, दत्तात्रय म्हणजे जवळ जातो. भक्त तेव्हा जेव्हा देवाच्या जवळ जातो जेव्हा इकडचे संपूर्ण मानवी, जेव्हा संपूर्ण इकडचे मानवी विलास संपलेले असतात. डॉक्टरचं तेच असतं, डॉक्टर शेवटचा निकालाचा प्रयत्न करून पाहतात. जेव्हा डॉक्टरला वाटतं तर या पुढची ट्रीटमेंट माझी आता निकामी आहे, माझी ट्रीटमेंट आता काही उपयोगाची नाही, तेव्हा तो नातेवाईक सांगतो मी माझ्या वतीने संपूर्ण आता प्रयत्न केलेला आहे, माझे पर्याय आता संपलेले आहेत. आता शेवटी तुमचा अध्यक्ष जे दैवत असेल त्या दैवत परमेश्वराची कृपा आणि त्या देवाने दिलेल्या आयुष्य हेच त्या ठिकाणी काम करू शकतं. म्हणजे जिथं भौतिक संपत्ती त्या ठिकाणी अध्यात्माची खऱ्या अर्थानं सुरुवात होत असते. भौतिक जिथं संपदा त्या ठिकाणी अध्यात्माची सुरुवात होत असते. म्हणून या कार्तिक राजाने विचार केला, शेवटी मी या राज्याच्या खऱ्या अर्थानं वारस आहे, परंतु पूर्वजन्माचे जोडे, पूर्वजन्मीचं माझे काय दुष्कृत्य आहे, त्या पूर्वजन्माच्या दुष्कृत्याने, कारण पूर्वी केले पाप म्हणून मुका आंधळा होत असे, पूर्वी केले पाप म्हणून मुका आंधळा होत असे, हे रोगाने जर्जर होतो मृत्यू तळाला घोर घेरत असे,
एक रोगाने जर्जर होतो मृत्यू तयाला घेर तसे जसे करावे तसे भरावे जसे करावे तसे भरावे दास दामोदर म्हणतो जो करतो सदा पापे तो त्या पापातच मरतो। या ठिकाणी राजाने विचार केलेला आहे, वारस मी आहे, सर्व काही माझंच आहे, पण माझा असणार मला उपभोगण्याकरता जे काही आडवा आलेला आहे तो माझा कर्मभोग, माझं प्रारब्ध, माझं पूर्वजन्मीचं दुष्कृत्य कुठंतरी हे आडवा आलं आणि या आडवा आल्यामुळं हे माझं असं कुचक नासक शरीर मला प्राप्त झालेला आहे, हा व्याधी मला प्राप्त झालेला आहे। कुठेतरी हा कुष्ठरोग माझा दूर जेव्हा होईल तेव्हा कुठेतरी मी या राज्याचा राज्यकारभार चालवण्याकरता योग्य ठरणार आहे म्हणून तो शतात्रूंच्या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी जेव्हा आल्यानंतर शतात्रूंची दैनंदिनी आहे, स्नान वगैरे आटोपलेलं आहे, स्नान वगैरे आटोपलं, शतात्रूंचा जो जटाभार आहे ओला आहे, तेव्हा राजाने विचार केला आता आपण काय करूया, केसांना धूप देऊ, कारण ओले जोपर्यंत केस तोपर्यंत धूप चांगल्या पद्धतीने भोगतो। म्हणून त्यांनी इकडे तिकडे बघितलं धूप कशाच्या माल्यावरून दाखवला जातो आपल्याला माहिती आहे, जुन्या लोकांना माहिती आहे। आमच्या तरुण मंडळीला ते उपकरण बघायला बहुतेक मिळतच नाहीत, मिळतात पण मंदिरमध्ये गेल्यानंतर दुपटण्याच्या माल्यावरून धूप दाखवला जातो। इकडे तिकडे बघितलं त्यांनी कुठे दुपटणं आहे का, दुपटणं मिळत नाही, वरच्यावर केस वाळत जातील म्हणून त्या राजाने पटकन विचार केला आता मला बघायचं नाही। पटकन त्या ठिकाणी विस्तव तयार होता ते निखारे आपल्या हातावर घेतले, त्या विस्तवावर धूप टाकला आणि तो शतात्रूंच्या केसाला धूप दाखवतो आहे। जोपर्यंत धूप जळत होता तोपर्यंत धूपाचा वास आला, पण त्या हातावर ज्या करावर संस्था जुने करधुपे, ज्या करावर संस्था जुनानी ते विस्तवा चिन्ह घेतले होते, काही वेळाने त्या कात्रीची जळायला सुरुवात झालेली आहे। त्या कात्रीचा कर्पटवास त्या ठिकाणी सुटायला सुरुवात झाला आणि तो जेव्हा श्वास आता सातत्यपूर्ण वास आला नंतर त्यांना कळालं अशातला भाग नाही, परमेश्वर सर्वज्ञ आहे, परमेश्वर सर्वज्ञ आहेत। त्या सर्वज्ञ परमेश्वराने नेमकी प्रक्रिया काय काय सुरू आहे त्यांच्या लक्षात नाही असला काही भाग नाही। विस्तू घेतला, हातावर घेतला, धूप दाखवलं, सर्व ज्ञात आहे, परंतु त्या जीवाच्या काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या असतात। जेव्हा शतात्रून पाठीमागे वळून बघितलं, माग अगोदर विस्तू टाकून दे, माग मी तुला प्रसन्न झालो, कारण त्या हातावर विस्तू घेऊन त्या विस्तूवर धूप टाकून धूप दाखवतो आहे। दयाघन परमेश्वराला कळवायला, कारण तो परमेश्वर दयाळू मायाळू कृपाळू कणवाळू आहे। जीव दोष आचरतो, जीवाकडून चुका होतात, परंतु मातेचे दृष्टांत आईच्या दृष्टांताप्रमाणे जशी ती आई आपल्या बाळाचे संपूर्ण दोष उसाना घालते, दोषाकडे दुर्लक्ष करते, परत तेवढ्याच आत्मीयतेने त्या बाळाच्या पाठीवरून हात फिरवते, कारण ती आई आहे, ती आई आहे, ती माता आहे। मम्मीचा विषय नाही या ठिकाणी, मम्मीचा विषय नाही, ती आई आहे, माता आहे। माता आपल्या मुलावर जे जीव लावते त्या आईचं जे स्नेह आहे, आमच्या सर्वज्ञानिका सुद्धा सांगितलं मातेचे स्नेह ते नैसर्गिक, आईचं स्नेह नैसर्गिक आहे, मम्मीचं नसतं नैसर्गिक। मम्मीला वेळ आहे तरी कुठं बाळ झालं की कुठे पाळण्या घरामध्ये टाकून देते, कारण तिकडं नोकरीची पैशाची वंचना असते, पण माता जी आहे आत्मीयतेने त्या बाळा परत जवळ घेते, ही माता आहे। तशी परमेश्वर आपली माता आहे, ती माता असल्यामुळं संपूर्ण जीवाच्या दुष्कृत्याकडे दुर्लक्ष करून परत ती दया मया कृपा करुणा याचा वर्षाव करते। जेव्हा शतात्रूप्रमाणे संस्थांकडे बघितलं, संस्थान या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे। चरित्र खूप मोठं आहे, बोलणारे वक्ते बरेच आहेत, त्या चरित्राला संपवता फक्त एक अलीकडचा एक कथाभाग घेतो। जेव्हा संस्थानाने विचार कुठला केला नाही, माझ्या आता चटके बसतील काय होईल, फक्त एक आत्मीयता आहे, आत्मीयता आहे, त्या भक्तीकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। ठीक आहे, कुठेतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही, आधी घेतो देतो नंतर, परमेश्वर आधी घेतात आणि नंतर देतात। अगोदर शतात्रूप्रमाणे हे धूप स्वीकार केलेला आहे, नंतर सत्य म्हणतात ते सांडी तो विस्तव टाकून दे, माग मी तुला प्रसन्न झालो, माग मी तुला प्रसन्न झालो। मग शेवटी त्यांनी सांगितलं देवा तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्वजाण आहात, मला तुम्हाला सांगायची गरज नाही, हात पुढे केले। नंतर कथाभाग आहे, येणारे वक्ते तुम्हाला त्या कथेला पूर्ण करणारच आहेत। थोडक्यात मला ही जी लीळा आहे याकरता उदाहरणाकरता घ्यायची होती की स्वतः कुठेतरी आपलं
हे देवरूपी साधन आहे. देवरूपी साधन परमेश्वराच्या भक्ती करता, परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याकरता आपल्याला खर्च करावा लागणार आहे. आणि कुठेतरी आज या आमच्या वास्कर माऊलींनी तो विचार केला, वास्कर आईने विचार केला, कुठेतरी आपलं हे प्रिय पूजलं देह का होईना शेवटी त्या परमेश्वराला आपण अर्पण करावं. देवाने दिलेलं आहे, तुझे तुला अर्पण देवा मागतो मी दान परमेश्वर तुमचं तुम्हाला मिळेल, माझं काहीच नाही, माझं इथे काहीच नाही, तुम्ही दिलेलं तुम्हालाच अर्पण करतो आहे. म्हणून खऱ्या अर्थाने या माऊलीने या पवित्र दिवशी असा एक निर्णय केला, माझं जे पुढचं आयुष्य आहे, पुढचं जे जगणं आहे, या पुढचं जगणं मरण संपूर्ण ईश्वराच्या अधीन आहे. माझं तन मन त्या शेतात पोरा त्यांनी अर्पण केलेलं आहे. असा त्या प्रत्येका जीवनामध्ये आल्यानंतर तो दयाघन परमेश्वर शेतात महाराज प्रत्येकाने प्रसन्न होतील, प्रसन्न व्हायला वेळ लागणार नाही. आणि ही प्रसन्नता आमच्या या बजारनगर येथील जे श्री सर्वदेशीय स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट आहे, या ट्रस्टच्या संपूर्ण सदस्यांना हा अनुभव आलेला आहे. आणि या अनुभवातून त्यांचं दरवर्षी एक एक प्रगतीचं पाऊल पडत चाललेलं आहे. गेल्या वर्षी जिथे आपण बसलो